देवापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात सोपी पायरी म्हणजे नामसंकीर्तन. धार्मिक असणे म्हणजे चांगला माणूस असणे व म्हणून पुण्यवंत असणे. खरे तर तसे मानण्याचे काहीच कारण नाही. सतत देवाचे नाव घेणारा माणूस जेवढा धार्मिक असण्याची शक्यता आहे, त्याहूनच तो दांभिक असण्याची सुद्धा शक्यता प्रत्यक्षात जास्त आहे. नामसंकीर्तन शब्दाचा अर्थ ईश्वराचे सातत्याने नामोच्चारण किंवा स्तुती गौरव करणे असा आहे. याला नामस्मरण असेही म्हटले जाते. नामस्मरण म्हणजे नामोच्चाराने किंवा मनातल्या मनात ईश्वराचे वारंवार स्मरण करणे होय. नामसंकीर्तन अथवा नामस्मरण म्हणजे ईश्वराचे सातत्याने नामोच्चारण किंवा स्तुती गौरव करणे, या दोन्ही शब्दांचे अर्थ साधारण सारखेच आहेत. अशा या नामसंकीर्तनाला अध्यात्माचे अभ्यासक व गुरु पराकोटीचे महत्त्व देतात. कारण त्यांच्या मते नामा इतकी ईश्वराने भरलेली दुसरी वस्तूच नाहीये. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने परिणामकारक अशी नामसंकीर्तनाची एक व्यवस्थित प्रक्रिया बनवून तिला ते नामसाधना हे भारदस्त नावही देतात. आणि अशी ही नामसाधना हेच ईश्वर कृपा होण्याचे रामबाण साधन आहे असे ते म्हणतात. ज्या साधकांना अध्यात्मात विशेष प्रगती करायची तीव्र उत्सुकता असते आणि जे मुमुक्षु आहेत, अशा साधकांसाठी नामसंकीर्तन साधनेचे प्रयोजन अधोरेखित आहे. नामसंकीर्तन करताना सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते. इतके दिवस षड्रिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात, त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो. ते आपली जागा सोडू लागतात. मनात विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे. काही साधकांना ही पायरी कळत नाही. ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात. नामसंकीर्तन ह्या क्रियेत आपल्या अंतर्मनात आपल्या बहिर्मनाची इच्छा असो वा नसो, पण आपल्या दैवताची आकृती आधी तयार होते आणि ती उत्तरोत्तर अधिक बळकट होत जाते. पुढे पुढे आपले मन हे छानपैकी एक धारी व एक विचारी होते. एक निर्भयता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक समाधान आपल्या अंतर्मनात तयार होते, ज्याचा दृश्य परिणाम म्हणजे आपण अधिकाधिक विवेकी आणि साधे सहज सोपे वागू लागतो. काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो. जप वैखरीतून मध्यमावाणीत आल्याचे ते लक्षण आहे. राग येत नाही हेही साधना व्यवस्थित चालल्याची एक खूण आहे. नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतिनियम पाळण्यामध्ये कमी पडता असाच त्याचा अर्थ होतो. हळूहळू आपले चित्त नामात गुंतले की हळूहळू मन एकाग्र होऊ लागते. नामस्मरण सतत चालू राहते. नामातून आनंदप्राप्ती होऊ लागते. समोर डोंगरा एवढ्या वाटणाऱ्या अडचणींचा पूर्वी बाऊ केला जायचा, पण आता त्या अडचणीकडे पाहण्याची आपली दृष्टीच बदलून जाते आणि मनाला अपूर्व अशी शांती प्राप्त होते. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे याची खात्री पडते. भगवंत आपल्यासोबत कायम आहे याची अनुभूती येऊ लागते आणि मग यातून मिळणारा आनंद अलौकिक असतो. भौतिकातील कुठल्याही सुखापेक्षा हे चिरंतन सत्य आपल्याला समाधानी करून जाते. आपण याच्याच शोधात होतो हे आपल्याला समजते. या ठिकाणी आपला शोध पूर्णत्वाला जाऊन आपण नामातच स्थिरावतो. मनाला प्राप्त होणाऱ्या अलौकिक शांतीतच आपण मग्न होऊन जातो. मग त्या मनाला कशाचीही फिकीर राहत नाही. आपला संसार कसा चालेल, बायका मुले यांचे जीवन, पैसा, प्रॉपर्टी यापैकी कशाचीही चिंताच राहत नाही. एकदा आपण स्वतःला भगवंत चरणी सर्वस्वाने अर्पण केले की तोच आपला सर्व भार वाहतो. आपल्यासाठी काय योग्य काय अयोग्य हेही तोच ठरवतो. फक्त कधीही न डगमगणारा ठाम विश्वास मात्र आपलाच हवा. मग तुमची नय्या पार झालीच म्हणून समजा. सगुणातील ईश्वर आणि त्यानंतर निर्गुण निराकार तत्वाशी तद्रूप होणे या पायरीवर पोहोचले की आपल्यातील ईश्वरी तत्व जाणवू लागते. मन आनंदमय होऊन जाते. कायमच सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागणे हे आपोआपच घडते. नामस्मरण करायला सुरुवात केली की पुढच्या टप्प्यात जाण्यासाठीचा प्रत्येकाचा कालावधी निश्चित नसतो. आपापल्या प्रारब्धानुसार आणि साधनेतील तळमळीवर ते अवलंबून असते. पण आपल्या मुखात नाम येणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट घडणे, याचा अर्थ आपण साधनेच्या मार्गावर चालू लागलो आहे हा होतो. आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते. पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते. नामसंकीर्तन म्हणजे नामसाधना हीच एक गोष्ट आपण आपल्यासोबत आपली पुंजी म्हणून घेऊन जाऊ शकतो. पुढील जन्मात आपली आध्यात्मिक उन्नती तिथून पुढे सुरू होते. त्यामुळेच आपण कधी कधी लहान बालकांना या जन्मात न शिकवलेली अनेक स्तोत्रे तोंडपाठ असलेली पाहतो. ती त्यांची पूर्वजन्मीची साधना असते.
स्वामी स्वरूपानंद म्हणतात, गोडी कळावया द्यावा गुळ खाया, देव ओळखवाया स्वानुभव. याचा अर्थ असा की गुळ पाहून त्याची चव समजणार नाही, त्यासाठी तो खाल्लाच पाहिजे. तद्वता भगवंताला ओळखायला स्वानुभवच घेतला पाहिजे. इतरांनी कितीही वर्णन केले तरीही स्वानुभव घेतल्याशिवाय त्याची गोडी कळणार नाही. आपण त्या स्थितीसाठी अवर्णनीय आनंद हाच शब्द फक्त वापरू शकतो. आणि यासाठी नामजपाला पर्याय नाही. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, जीवाशिवाचा संयोग हाची माझा राजयोग, भेदभाव हरपला हरी एकला संचला. एकदा त्याच्याशी एकरूपता झाली की मनुष्य जन्माचे सार्थक झालेच म्हणून समजा. मग किती घरी घेतली, किती गाड्या, मुले, किती वेल एज्युकेटेड वगैरे वगैरे सगळे अगदी कसपटा समान भासू लागते. मन निर्मोही होऊन सतत भगवंताच्या नामस्मरणात लीन होऊन जाते. हजारो कामातून वेळ काढून नामस्मरण केलेच पाहिजे. देवा माझ्यावर दया कर, सद्बुद्धी दे, सन्मार्गाला ने, अशी प्रार्थनाही देवाकडे करावी. मुखाने नाम घ्यावे, कानाने नाम ऐकावे. नाम हाच तारक मंत्र आहे ही श्रद्धा ठेवावी. रामकृष्ण हरी.